वन्यजीवन इतके खडतर यापूर्वी कधीच नव्हतं. खडतर, भयावह आणि खंगत चाललेलं, जणू समाप्तीकडे. कारण जे पूरक होतं ते प्रतिस्पर्धी झालेत. कधी काळी मानव आणि वन्यजीवन सहचर होते, मॅन विथ ॲनिमल असं. आज ते मॅन वर्सेस ॲनिमल असं झालंय. जंगलातले खरे हकदार वन्यजीवन, त्यांनाच जंगलाबाहेर हुसकावून लावलं जात आहे. यावर उपाय काय? कसं थांबवायचं हे विनाशाकडचं पाऊल? कारण एक छोटीशी जीवसृष्टी पुनर्निर्मित व्हायला लागतात हजारो वर्ष. अशीच एक इकोसिस्टीम म्हणजे मध्य भारतातील गोंडवाना जंगल. मध्य भारत म्हणजे कितीतरी घनदाट जंगलांचं, अभयारण्यांचं माहेरघरच जणू. पेंच, कान्हा केसली, बांधवगड, नरसिंगपूर, बस्तर, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, अन्य कितीतरी. मध्य भारताचं आणखीन एक वैभव म्हणजे विदर्भ. या भूमीनं महाराष्ट्राचा 80% वन खजिना आजवर सांभाळून ठेवलाय. या क्षेत्राला दंडकारण्य किंवा गोंडवन अशी नावे पडलीत, कारण इथे भूतलावरचा सर्वात आधीच्या पाषाण आकारांना शोधण्यात यश मिळालंय. गोंडवनाची संकल्पना फार फार पूर्वीची, जेव्हा धरणीवर जमिनीचा एकच अवाढव्य गोळा होता. सुमारे 2 अरब वर्षांपूर्वी, ज्यावर नंतर डायनोसॉरची उत्पत्ती झाली आणि नंतर ते विलुप्त देखील झाले. त्यानंतर म्हणजे 1.5 अरब वर्षांपूर्वी भूतलाचा हा गोळा विभक्त झाला 2 महाखंडांमध्ये, लॉरेशिया आणि गोंडवाना. गोंडवानाची पुढे 5 शकलं झालीत: दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया. खंडांच्या स्थलांतरामुळे दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिकेशी संलग्न झाला, तर आफ्रिका आणि भारत युरेशियाला मिळाले. ह्यानंतर उत्क्रांतीच्या पुढील टप्प्यांना प्रारंभ झाला. भव्य टेक्टॉनिक प्लेटच्या घर्षणानं भारताचा जन्म झाला. दक्षिणेचे पठार, तिबेटचे पठार आणि उत्तुंग हिमालयाचा जन्म झाला. मध्य भारताचा विदर्भाचा भाग म्हणजेच दक्षिणेचे पठार. गोंडवानाची वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये, पर्वतराजी, जंगले, विविध जीव, प्राणी, पक्षी आणि कितीतरी अन्य वैशिष्ट्ये इथे बघावयास मिळतात. नैसर्गिक संपत्ती आणि मनमोहक सुंदर स्थळांचा खजिनाच आहे मध्य भारत, विदर्भ. आज भारताच्या मध्यस्थानी गोंडवन काळातील खाणाखुणा जिवंत आहेत. नागपूर भारताच्या सर्व महानगरांपासून हवाई मार्गांनी 1 ते 1.5 तासांच्या अंतरावर असलेलं, देशाच्या सर्वाधिक हिरव्या आणि स्वच्छ स्थळांपैकी एक, महाराष्ट्राची दुसरी राजधानी, विविध वैशिष्ट्यांचे शहर, देशाचं परिवहन केंद्र आणि मध्य भारतातील सर्व वन्य उद्यानांचे प्रवेशद्वार. याच शहरालगत गोरेवाडा जंगल परिसर आहे, समृद्ध वनराईचा वन्यजीवनाचा प्रदेश. इथे झालेली हानी भरून काढून हाच भाग आता आदर्श प्रस्तुत करू शकेल वन्य संवर्धनाचा आणि येणाऱ्या मानवी पिढ्यांसाठी आदर्श अनुभव. गोरेवाडा आता देईल जगातील प्रथम एकात्मिक वन्यजीवनाचा अनुभव. येथील दक्षिणेतील सुमारे 2000 एकर जागेत होऊ शकेल बायो पार्क आणि सफारी, तर उत्तरेतील भाग होईल वन्यजीवनाचा प्रदेश. प्रवेशद्वार म्हणजे पर्यटकांसाठी एंट्री प्लाझा. इथे असतील पामकोट, 2 जागतिक दर्जाचे रेस्टॉरंट्स, लहानग्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी देखील नेचर पार्क. एंट्री प्लाझात असेल एज्युकेशन सेंटर, मिनी थिएटर आणि बरेच काही. यापुढे असेल माहिती आणि मनोरंजनाचा खजिना, बायो पार्क. पृथ्वीवर जीवसृष्टीचा जन्म अनुकूल होत जाणाऱ्या वातावरणात एक पेशीय जीवांच्या आगमनापासून बहुपेशीय जीवांच्या निर्मिती ते थेट आजच्या अस्तित्वातील जीवसृष्टीपर्यंतच्या कालखंडावर इथे संग्रहालय, उद्याने, देखावे आणि वैशिष्ट्यपूर्ण पुतळे, प्राणी वाटिका देखील असतील.
संपूर्ण गोंडवानाचे वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक वैभव लाभलेले हे क्षेत्र गोंडवाना जीवसृष्टी आणि वैशिष्ट्यांची खऱ्या अर्थाने अभूतपूर्व संग्रहालय असेल गोरेवाडा बायो पार्क. डीप टाइम ट्रेल मध्ये ज्वालामुखी आणि पृथ्वीवरील उत्क्रांतीचे दर्शन घडेल. जमिनीखालील गुफांचे आणि खगोलीय नाविन्यांचे दर्शन देखील. धरणीच्या आजवरच्या इतिहासाचे प्रतीक असलेली 100 मीटर भिंत, त्यावरील ही 4 इंच जागा म्हणजे मानवी अस्तित्वाचा कालखंड. आणि इतक्या कमी कालखंडात मानवाने निसर्गाची केलेली हानी दर्शवणारी ही दुसरी 100 मीटर लांबीची भिंत 1,00,000 वर्षातील मानवी सभ्यतेचे दर्शन. ट्रायबल ट्रेन मध्ये दर्शन घडेल 2 आदिवासी खेड्यांचं. निसर्गाशी आपल्या सख्या नात्यांचं दर्शन. गोंडवनाची हीच तर खरी ओळख आहे. इथं घेता येईल सहजीवनाचा वस्तुपाठ आणि बरेच असे जागतिक दर्जाचे अनुभव जे शिकवून जातील बरेच काही. दिवसकालीन इंडियन सफारी, पशुजीवन, विविध जीव, प्राणी, पक्षी अशा कितीतरी वैशिष्ट्यांचे दर्शन घडेल. आफ्रिकन सफारी मध्ये पशुजीवन आणि मानव वंशशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे असे आफ्रिकन खेडे देखील. वैशिष्ट्यपूर्ण बोटीतून पाण्यातील 2 किलोमीटर लांबीची मुसाफिरी म्हणजे विविध पक्षी जीवन, नाविन्यपूर्ण प्राण्यांच्या प्रत्यक्ष जीवदर्शनाची संधी जणू. पाण्यातील आणि पाण्याशेजारील जीवसृष्टीचा हा अनुभव. रात्रीच्या सफारीची संकल्पना सिंगापूर नाईट सफारीवरून घेतलीये. जिथं चंद्रप्रकाश असेल आणि वन्यजीवनाचे रात्रकालीन दर्शन देखील घडेल. सोबतच अडचणीत सापडलेल्या संकटातील जखमी पशु आणि पक्ष्यांना वाचवून त्यांची शुश्रूषा करण्याकरता रेस्क्यू सेंटर. याशिवाय जंगली पशूंची वंशवृद्धी करण्याकरता अत्याधुनिक ब्रीडिंग सेंटर देखील असेल. अवघ्या 7 वर्षात टप्प्यांमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमाने अंदाजे 720 कोटी रुपयांच्या खर्चाने साकार होणार गोरेवाडा बायो पार्क. जगातील पहिले खऱ्या अर्थाने वन्यजीवनाचा प्रत्यक्ष अनुभव शिक्षण देणारं पहिलं एकात्मिक बायो पार्क असेल गोरेवाडा बायो पार्क. इको टुरिझमचे अनोखे उदाहरण आणि केंद्र. मध्य भारतातील जवळजवळ सगळ्या मोठ्या व्याघ्र प्रकल्पांना जाण्यासाठी वायुमार्ग, लोहमार्ग अथवा थलमार्गासाठी नागपूर हेच मुख्य केंद्र. म्हणजेच भारतीय आणि विदेशी पर्यटकांसाठी सुद्धा हेच मुख्य मार्ग. दरवर्षी सुमारे 35 लाख पर्यटक इथे येतील. म्हणजे हजारो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची संधी. म्हणजे विदर्भासाठी वरदान तर जगासाठी ज्ञानाचा ठेवा जणू. सोबतच पर्यावरण, वनराई व जीवसृष्टीचे संरक्षण आणि संवर्धन. जगाच्या नकाशावर नागपूर खऱ्या अर्थाने टायगर कॅपिटल म्हणून नावलौकिक मिळवेल.